राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रवक्ते अमोल मिटकरींमध्ये सध्या ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळत आहे। हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का असं म्हणत मिटकरींनी पक्षालाच सवाल विचारलाय। अमोल मिटकरींनी डिझाईन बॉक्सवरती केलेल्या टीकेवरती पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं स्पष्टीकरण आलंय आणि पक्षाच्या स्पष्टीकरणावरती अमोल मिटकरी आता पुन्हा आक्रमक झाले। या संदर्भात रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, आपण पाहतोय की अमोल मिटकरी आणि पक्षाच्या अधिकृत हँडल यावरती ट्विटर वॉर सध्या दिसतोय। नेमकं काय कारण आहे, काय नेमकं घडामोडी घडल्या आहेत? विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालानंतर खरं तर जशा पद्धतीने राष्ट्रवादीला यश मिळालेलं आहे, या यशाचाच एक स्वागत करत असताना डिझाईन बॉक्सचे जे मुख्य आहेत नरेश अरोरा यांनी अजित पवार यांना पुष्पगुच्छ दिला होता आणि त्याचवेळी फोटो काढताना नरेश अरोरा यांचा जो हात होता तो अजित पवार यांच्या खांद्यावरती होता। हाच फोटो समाज माध्यमांवरती पोस्ट करण्यात आला होता। याच फोटोवरती आपण बघतो आहोत की अमोल मिटकरी यांनी खरं तर आक्षेप घेतला होता, अशा पद्धतीचं कृत्य आम्ही सहन करणार नाही, अशा पद्धतीने खरं तर अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली होती। मात्र त्यांनी जशा पद्धतीने अरोरा यांच्यावरती आणि डिझाईन बॉक्स याच्यावरती टीका केली होती, त्याच्यानंतर पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून खरं त्याच्यावरती स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं की ही जी भूमिका आहे ती अमोल मिटकरी यांची वैयक्तिक आहे। पक्ष जेव्हा विधानसभा निवडणूक लढवत होता तेव्हा डिझाईन बॉक्स यांची मोलाची खरं तर साथ पक्षाला मिळालेली होती आणि त्याच्यामुळे ही आमची भूमिका नाही आहे, ही फक्त अमोल मिटकरींची आहे। पक्षाने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर अमोल मिटकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा ट्विटरद्वारे खरं तर आणि अमोल मिटकरी मध्ये हा संपूर्ण जो हे जे वॉर रंगला आहे ते अजित पवारांसोबत जो फोटो पोस्ट करण्यात आला होता त्यावरून रंगलेला आहे आणि आता नेमकं हे वॉर पुढे कुठपर्यंत जातं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल।